Ready for the write? Hello. Write down sequence on your notebook of admission of partner. First entry. सर 2 मिनिटं. सर 2 मिनिटं. ह्या सिक्वेन्सने आता स्टार्टिंगला एंट्री करायच्या. जर मध्ये काय ऍड सिक्वेन्स झाला तर त्यामध्ये फक्त ऍड करायचे. फक्त सिक्वेन्स नंबर टाकायचा आहे. त्या सिक्वेन्सच्या नंबरनुसारच एंट्री करायची. All entries on sequence are fixed. First sequence is पहिला sequence आहे जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युशन टू ओल्ड पार्टनर्स. जनरल रिझर्वची पहिली एंट्री करा. जनरल रिझर्व लिहा पहिला. जनरल रिझर्व त्याची पहिली एंट्री असते. त्यानंतर दुसरी एंट्री असते. जनरल रिझर्वची पहिली एंट्री असते. त्यानंतर दुसरी एंट्री असते प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशनची. समजते का? हो सर. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशनची दुसरी एंट्री असते. तिसरी एंट्री असते रिव्हॅल्युएशनच्या डेबिटची एंट्री करायची. रिव्हॅल्युएशन डेबिट असं नाही. प्रॉफिट अँड लॉस ऑब्लिक रिव्हॅल्युएशन डेबिट. सेकंड एंट्री. थर्ड एंट्री प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट रिव्हॅल्युएशन. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट ऑब्लिक रिव्हॅल्युएशन क्रेडिट एंट्री. डेबिटला लेस म्हणा, क्रेडिटला प्लस म्हणा. डेबिट लेस, क्रेडिट प्लस. त्यामध्ये डेबिटला लेस आणि क्रेडिटला प्लस किंवा डेबिट डिक्रीज, क्रेडिट इन्क्रीज. ठीक आहे. हे झालं 3 एंट्र्या. 3 एंट्र्या नंतर आपण जे प्रॉफिट आलेलं आहे रिव्हॅल्युएशन लॉस किंवा प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट ऑब्लिक रिव्हॅल्युएशन लॉस ऑब्लिक प्रॉफिट. रिव्हॅल्युएशन लॉस ऑब्लिक प्रॉफिट ही अशी चौथी एंट्री असते आपली सिक्वेन्स मध्ये. त्यानंतर काय असतं पार्टनर्स ब्रिंग कॅश. कॅश आणल्यानंतर त्याची कॅशची एंट्री असते. न्यू पार्टनर्स कॅश एंट्री. न्यू पार्टनर्स कॅश किंवा कॅपिटल असं आहे. न्यू पार्टनर्स कॅपिटल. न्यू पार्टनर्स कॅपिटल. त्यानंतर न्यू पार्टनर्स गुडविल. न्यू पार्टनर्स ब्रिंग गुडविल. म्हणजे काय? त्यांनी आणलेलं गुडविल असेल. एक म्हणजे त्यांनी आणलेलं कॅपिटल, दुसरं म्हणजे त्यांनी आणलेलं गुडविल. आता किती एंट्री झाल्या? 5. म्हणजे एक पहिली झाली जनरल रिझर्व, दुसरी झाली कोणती झाली? दुसरी प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट आणि रिअलायझेशन अकाउंट. डेबिट साइड. बरोबर. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट आणि रिव्हॅल्युएशन क्रेडिट साइड. थर्ड एंट्री. आणि फोर्थ एंट्री काय झाली? कॅश किंवा कॅपिटल आणले असेल. न्यू कॅपिटल ऑफ न्यू पार्टनर. न्यू पार्टनर. न्यू पार्टनर म्हणा, पार्टनर नाही. त्यानंतर ओके सर. त्यानंतर नेक्स्ट काय? गुडविल. न्यू पार्टनर गुडविल. न्यू पार्टनर्स ब्रिंग न्यू गुडविल. न्यू पार्टनर ब्रिंग म्हणजे घेऊन येते. न्यू पार्टनरचं गुडविल. ठीक आहे. त्यानंतर एंट्री असणार आहे डिस्ट्रीब्युशन गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. डिस्ट्रीब्युशन गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. डिस्ट्रीब्युशन गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. लिहिलं? हो सर. त्यानंतर लास्ट एंट्री असेल किंवा
त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल दिलं असेल तर खाली एंट्री वाढणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलं नसेल तर आपलं गुडविल पर्यंतच एंट्री राहणार आहे. आता पार्टनर्स कॅपिटल करून जर आपल्याला जर्नल एंट्री करायच्या असतील तर त्याच्या जर्नल एंट्री वाढणार. लक्षात घ्या, मी तुम्हाला त्या सांगेल त्यावेळेस. आता फक्त एवढं सिक्वेन्स लिहा. if the old partners withdraw goodwill if the old partners withdraw goodwill for profit sharing ratio oblique goodwill ratio. गुडविल रेशोनी किंवा प्रॉफिट शेअरिंग रेशोनी जर त्यांनी घेतला असेल किंवा त्यांनी सांगितलं 50% घेतला असेल गुडविल, तर ते 50% गुडविल देऊन टाकायचं आहे कुणाला? ओल्ड पार्टनर्सला, त्यांच्या शेअरिंग रेशो प्रमाणे, प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे. इज दॅट क्लिअर? No, sir. Yes, sir. शुभम हा. काय नाही. पहा आता डेट पाहूया. पहिली डेट काय सांगितलेली आपल्याला? 30 स्टार्ट कधी केलेला आहे बिझनेस? 1 एप्रिल 2017. खाली 2017. मग आता इथे लिहिणार 2017, खाली काय राहणार? 1 एप्रिल. एप्रिल. ठीक आहे. 1st April 2017. आता फर्स्ट एंट्री काय करायची आपल्याला? जनरल रिझर्वची. जनरल रिझर्व General reserve. बरोबर. आणि ते जनरल 20,000. 20,000. मग आता 20,000 कसे डिस्ट्रीब्युशन करायचे हे बघा, इथं रेशिओ दिलेला आहे 3:2. बरोबर. मग आता 3:2 डिस्ट्रीब्युशन कसे करायचे तुम्हाला सांगतो आता मी. 20,000 ज्याला जमत नाही त्यांनी बघा, लक्ष द्या, आणि ज्याला जमते त्यांनी आपल्या नोटबुक मध्ये काढा. किती तुम्हाला सांगा. 20,000 डिवायडेड 3:2 सांगितलं ना, 3:2. या दोघांची टोटल किती? ते टोटल या दोघांची 5. 5. या 5 ने आपल्याला काय करायचं असतं? भागायचं असतं. ह्या 5 ने आपल्याला काय करायचं असतं? भागायचं असतं. भागायचं असतं. बरोबर. 25. मग काय येईल? 3/5. 4,000 एकाला येणार. तसं दोन. असतं ratio. 2 मिनिटं बघा. हा कोण पहिला पार्टनर आहे? पहिला पार्टनर कोण आहे? एप्रिल. फर्स्ट पार्टनर. शाली. ओल्ड पार्टनर मध्ये अमिनुद्दीन आणि समीर आहे सर. अल्लुद्दीन. ए म्हणू आपण. ठीक आहे. ए चं डिस्ट्रीब्युशन आणि बी चं डिस्ट्रीब्युशन. बरोबर. ए ला किती येणार? 5 1 जा 5, 5 4 जा 5 2 जा 5 2 जा 10, 5 to the 10. 5 4 the 20. 5 4 जा 20. बरोबर. 20 सर. 20. 4 आणि हे 3 0 येणार त्यावर. 4,000. 4,000 into 3. 4 3 जा 12. म्हणजे म्हणजे ए ला किती येईल आपले? 12,000 येतील. किती? 12,000. 12,000. आणि बी ला तशाच पद्धतीने काढायचे किंवा मायनस करायचे डायरेक्ट 20,000 मधनं. 20,000 मायनस 12,000 किती येतील? 8,000. 8,000. म्हणजे 8,000. बी ला किती येतील? 8,000. बी म्हणजे आपलं यस समीर. ठीक आहे, समजलं? म्हणजे ए ला आलं 12,000, बी ला आले 8,000. ज्याला माहित नसेल त्यांनी लिहून घ्या. हो. 7 पण केलं, लिहायचं कसं? हा सर. लिहून घ्या डायरेक्टली. का हे समजलं का नाही तुला? तशा पद्धतीने लिहून घे त्या पद्धतीने. 20,000 into 3/12, 3/5 म्हणजे 20,000 गुणिले 3/5
मग त्यांनी 5 ने डिवायडेशन करायचं, भागायचं आणि 3 ने गुणायचं. 5 ने भागल्यानंतर 4000 येते, मग 3 ने गुणल्यानंतर 12,000 येणार. 20,000 मायनस 12,000 रुपये. हा आलं सर. हा ठीक आहे. मग आता आपण दोन्ही पार्टनर्सला देऊन टाकू त्यांचे डिस्ट्रीब्युशन. मग ते क्रेडिटला येणार, डेबिटला जनरल रिझर्व होतं 12,000 आणि 8,000 रुपये. 8,000. नॅरेशन काय, बिंग जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द ओल्ड पार्टनर्स. म्हणजे जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युशन केले, डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाटणे, डिस्ट्रीब्यूट केले ओल्ड पार्टनर्सला. हो. नेक्स्ट एंट्री काय करायची आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. अकाउंट शीट. हा, प्रॉफिट अँड लॉस त्यात आपल्याला काय करायचंय की खालच्या ऍडजस्टमेंट पाहायच्यात. त्या ऍडजस्टमेंट झालं तरच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटची किंवा रिव्हॅल्युएशनची आपल्याला एंट्री समजणार आहे. बरोबर आहे. पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे आपल्याला, संपूर्ण ऍडजस्टमेंट पाहून घ्यायचं आधी. ही झाली, शेअरची झाली. आता थर्ड एंट्री म्हणजे थर्ड एंट्री 3च एंट्री आहेत. ही तिसऱ्या एंट्री मध्ये एबीसीडी एंट्री. फर्स्ट काय सांगितलं, लँड अँड बिल्डिंग 60,000. वरती लँड अँड बिल्डिंग काय आहे 50,000 आहे. म्हणजे इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली? ही 50,000 खाली वाढली ना, इन्क्रीज झाली ना, ऍडजस्टमेंट मध्ये इन्क्रीज झाली. क्रेडिट साईडला 2 मिनिटं. आता इथे इन्क्रीज झाली, असेट इन्क्रीज झाल्यानंतर डेबिट येणार का क्रेडिटला येणार? क्रेडिटला येणार. व्हेरी गुड, क्रेडिटला सर. व्हेरी गुड. किती येईल क्रेडिटला? थँक्यू सर. 50 का 100 येईल क्रेडिटला? 50,000 येणार का 60,000 येणार? 50,000 येणार का? तर तुमचा आवाज अडकतोय. येतोय का आता क्लिअर? हा. नाही सर. हा येतोय का आता? हा सर येतोय. हा, येतोय ना? ठीक आहे. मला तर सांग आता की बिल्डिंगचे किती येणार अमाऊंट? 50,000 येईल का 60,000 येईल? बॅलन्स शीट मधले येणार 60,000 न्यू अमाऊंट. हा, न्यू अमाऊंट येणार. इन्क्रीज किती झाली? इन्क्रीज 10,000. व्हेरी गुड, 10,000 येणार इन्क्रीज. बरोबर, 10,000 10,000 सर. हा, 10,000 इन्क्रीज झाली. आपण इथे 1 लाख झाली चुकून. 10,000 इन्क्रीज. ठीक आहे, 10,000 रुपये. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट पहा. प्लांट अँड मशिनरी इज टू बी व्हॅल्यूड ॲट 16,000. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट किती वरती? 20,000. इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली? 20,000. इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली अमाऊंट? लेस झाली. काय लेस झाली? डिक्रीज झाली. मग डिक्रीज झाल्यानंतर कुठे ते असेटला, डेबिटला, क्रेडिटला येतं रिव्हॅल्युएशनच्या? डेबिटला येणार. डेबिटला अमाऊंट किती येणार? 4,000 रुपयांनी कमी झाली. इथे 20,000 रुपये होते, खाली 16,000 रुपये. 20,000 मायनस 4,000 किती झाले? 16,000 रुपये. ठीक आहे. आपल्याला असेट ओपन करायची गरज नाही. खाली काय सांगितलं? खाली आपल्याला काय सांगितलं? पास ओनली काय सांगितलंय? जर्नल एंट्री ऑफ न्यू फर्म. फक्त जर्नल एंट्री इम्पॉर्टंट आहे. हे पण इम्पॉर्टंट नाही आपल्याला, फक्त आपल्याला समजण्यासाठी ओपन केले. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय सांगितलंय? स्टॉक व्हॅल्यू ऍट 20,000 फॉर फर्निचर अँड फिक्स. स्टॉक व्हॅल्यू. मग स्टॉकची व्हॅल्यू किती? 20,000 आहे. वरती स्टॉक किती दिले? फ्युचर वरती स्टॉक किती दिलेत? 16,000 रुपये दिलेत. खाली किती दिलेत? 60,000. 60,000 वरती दिलेत. 20,000 इन्क्रीज झालं. 4,000 झालं. 4,000 इन्क्रीज झालं झालं. सर. मग इन्क्रीज झालं कुठे येणार? असेट का लायबिलिटी? आपलं ह्याच्या क्रेडिट. व्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला. असेट साईडला. क्रेडिट 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 साईडला साईडला सर. किती येणार? क्रेडिट साईडला स्टॉक कितीने वाढली? 4,000. 4,000 ने वाढली. 4,000. त्यानंतर काय सांगितलं? 4,000. 4,000 फर्निचर आणि फिक्चर. आणि वरती किती आहेत? 8,000 आहे. इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली? डिक्रीज झाली सर. डिक्रीज झाली सर. सर. डेबिट साईडला येणार 4,000. इन्क्रीज झाली Debit म्हटल्यावर 4,000. डिक्रीज झाली म्हणले काय किती ना? डेबिट साईडला 4,000 येतील. तर तुमचा आवाज खूप अडकतोय. हा, आता येतोय का क्लिअर? हॅलो, नाही.
येतोय का आता? नाही, नाही सर, हॅलो मला तर येतो क्लिअर. त्यांच्या घरामध्ये इंटरनेट कनेक्शन हॅलो प्रॉब्लेम. आवाज तुमच्या येतोय का? घरात असेल ते. येतोय हो सर, सर. आता येतोय. येतोय. ओके ठीक आहे. हा सर, येतोय. ओके 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 ठीक आहे. नेक्स्ट एंट्री बघा काय सांगितलेलं आहे. ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड ऑफ 5% डेटर्स ऑन डेटर्स प्रोव्हिजन फॉर 5% डेटर्स. प्रोव्हिजन सांगितलेलं वुड बी फॉर RDD. डाऊटफुल डेट्स. म्हणजे डाऊटफुल डेट सांगितलं 5% कशावरती? डेटर्स वरती. डेटर्सची अमाऊंट किती आहे बघा? सन्ड्री डेटर्स 24,000. 24,000. 24,000 म्हणजे 24,000. 5% काढायचे. बरोबर. करा 5%. पेन काढू आपण 2 मिनिटं. तोपर्यंत तुम्ही सांगा मला तुमच्या 6,000 सर. 6,000 कसे काय येतील? 6,000. 24,000 चे 5% ना? हा 24,000 इंटू 5 अपॉन 100. ओ सॉरी सॉरी. 2 0 गेले. 0 0 0 बरोबर. आता 5 ने याला मल्टिप्लिकेशन करायचंय. 5 0 जा 0. 2100. 5 4 जा सॉरी. 20. 2 कॅरी. तर 15 5 2 जा 2100. 5 2 जा 10. 2 हा किती सर आले? 1200. किती आले? 2100 ना सर. अजून तुमचं कन्फ्युजन आहे. 2002. 1200. 1,200 येणार. तर हो मग सर. हा हा 1,200. 1,200 आपण काल पण पाहिलं होतं. 1,200 आले. 1,002. बघा आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करू. तोंडी पद्धतीने 24,000 किती वर्षाचे? 24,000 आहे. अमाऊंट त्याचे 10% किती येतात? 2,400 रुपये. बरोबर. 10% किती? 2,400 रुपये. मग 2,400 रुपये 10% असेल तर 5% किती? याच्या निम्मे 0 0. 4च्या निम्मे किती? 2. 1200. 1च्या निम्मे किती? 2. 1च्या निम्मे 1. 2च्या निम्मे 1. समजलं? 1,200 आले. ठीक आहे. हो हो सर, समजलं. ओके. मग 1,200 रुपये काय झाले? इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले? लेस केले आपण. लेस करतो म्हटलं कुठे येणार असेल म्हणून डिक्रीज. डेबिट साइडला येणार. डेबिट साइड. लेस केल्यावर सर डेबिटला येणार. 2 मिनिटं. डेबिट ना सर. डेबिट. डेबिटला येईल. काय येईल डेबिटला? 2RD. किती रुपये? 1,200 रुपये. सर तुमचा आवाज नाही येते. बारीक होतं हळूहळू. हा येतोय का आता? नाही. हॅलो. हो हा सर. हा सर येतोय आता. ओके. मग आता काय करायची? ही क्लोज करायची साईट. बघा मोठी साईट कोणती आहे? क्रेडिट साईट मोठी आहे. 14,000 रुपये. क्लोज करा. इथे 14,000 रुपये येतील. इथे 14,000 रुपये येतील. मग मायनस केल्यानंतर किती येतील बघा इथं. किती आहेत? 8,000 रुपये आणि 9,200. 14,000 मधनं 9,200 गेले. 14,000 मधनं 9 घालवा पहिले. किती येतील? 5 5,000 रुपये. 5,000 मधनं 200 घालवा. किती येतील? 4,800 सर. 4,800. 4,800. 4,800 अरे आपल्याला येईल. हा काय येईल आपला? बॅलन्स येईल. डेबिट साईडला आला म्हणून प्रॉफिट ऑफ रिव्हॅल्युएशन. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन दोघांना डिस्ट्रीब्युशन करायचं आपल्याला. डिस्ट्रीब्युशन करा. 4,800. बघा डिस्ट्रीब्युशन आपण करून बघू. रेशो 4,000. 3:2. हा 4,800 तुम्ही काढून बघा मला बरोबर येतं का सांगा. 4,800 रेशो 3:2 आहे ना सर? हा तोच रेशो वापरायचा शेवटपर्यंत. 5 3 अपॉन 5. 5 1 जा 5. इथे ना 5 4 5 8 जा 40. 40. सर 40. 5 9 जा 5 9 जा 45. 45 सर. 5 10 जा 50. म्हणजे आता काय 5 9 जा होईल. 5 9 सर आवाज गेला. गेला. 45. बरोबर किती येईल? 3 येतील इथं. कॅरी किती होतील? 3. 30 होईल. 9,600 येणार इंटू 3. 5 6 जा इंटू 3 करा. इंटू 3 करा. 0 0 0 3 6 जा 18. बरोबर. 19,800. 1 कॅरी. बरोबर. 3 9 जा
27 7 27 plus 1 28 28. 28 बरोबर 2880 बरोबर आले का 2880 आले का हा सर, 2880 आला. ओके मग आपल्या किती आले पहिल्या पार्टनरचे आले आता दुसरा पार्टनर 3%. दुसरा पार्टनर मायनस करून किती देईल त्यातनं 4800 मधनं 9600 किती येतील काय 1000 सर त्यातनं मायनस करून जायचं दुसऱ्या पार्टनर किती ए ला आले 2880 आता मग समीरला किती येतील 9,980 2880 2920 ठीक आहे अशा पद्धतीने तर आता ह्या डेबिट साईडची पहिली एंट्री करून घेऊ जेवढे अवेलेबल आहेत तेवढे इन्क्रीजची एंट्री आपल्या सिक्वेन्स प्रमाणे इन्क्रीजची एंट्री केली तिघांची टोटल केली तर किती ती 9200 आपण आताच केली बरोबर डेबिट साईडला येणार रिव्हॅल्युएशनला 9,000 नॅरेशन काय सर, डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट बोला डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट नेक्स्ट एंट्री काय होईल बोला 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 सर ते नरेशनचा अमाऊंट किती आहे? सॉरी, डिस्ट्रीब्यूट केलं बघा रेशोचा 3:2 ते किती आलं? बघा ना 3:2 डिस्ट्रीब्युशन केलं तर 1920 1920 एकाला अजून 2880. 2880 हा बरोबर ना बरोबर त्यानंतर पुढची काय डेबिट साईडचं लिहून घ्यायचंय या क्रेडिट साईडला तर क्रेडिट आहे पुन्हा या दोघांना डेबिट दिलं प्रॉफिट अँड लॉसला क्रेडिट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटला ह्याचं लिहून घ्या किती येतील याचे 10,000 रुपये 4,000 रुपये खाली 14,000 रुपये रिव्हॅल्युएशन 14,000. व्हेरी गुड त्यानंतर आता कोणत्या साईडला हे डेबिट साईडला आहे दोन्ही पार्टनर्स माहिती काय येणार क्रेडिट साईडला पार्टनर्स येणार रिव्हॅल्युएशनला डेबिट इन बरोबर माहिती काय लिहिणार आपण बघा काय लिहिलंय प्रॉफिट अँड प्रॉफिट अँड लॉस लॉस ऍडजस्टमेंट एस कॅपिटल आणि बीस कॅपिटल किंवा एस कॅपिटल नॅरेशन काय बिंग रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड किंवा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड ऑल पार्टनर्स इथं मी शॉर्ट मध्ये लिहिलंय आवाज गेला. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट डिस्ट्रीब्युटेड टू अमॉंग द पार्टनर येतोय का आता आवाज हॅलो हा सर, समजलं. ओके काय येतोय, सांगितलं थोडं थोडं येतं. नॅरेशन काय ना इथं रिव्हॅल्युएशन रिव्हॅल्युएशन नाही एवढंच नाही येणार मी इथं फक्त लिहून ठेवलंय रिव्हॅल्युएशन प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन अमॉंग द पार्टनर अमॉंग द पार्टनर. हा अमॉंग द ओल्ड पार्टनर्स म्हणायचं अमॉंग द ओल्ड पार्टनर्स इथं काय बिंग ओल्ड पार्टनर्स. increase in value distributed to even decrease the value increase the value असं येणार ठीक आहे नेक्स्ट काय येणार आपली कॅश आणलेली एंट्री किती रुपये आणलेत त्यांनी परेशनी न्यू पार्टनरनी 20,000 आणले मग 20,000 आणले 20,000 ची एंट्री होणार कॅश अकाउंट डेबिट टू परेश अकाउंट नंतर त्यांनी गुडविल आणले गुडविल किती रुपयाचं आणले त्यांनी बघा मध्ये 16,000 सर व्हेरी गुड 16,000 म्हणजे 16,000 त्यांनी रेशो मध्ये वाटले दोन्ही पार्टनरला किती येणार 16,000 रेशो मध्ये डिस्ट्रीब्युशन करून ओल्ड पार्टनर्सला पहिल्यांदा काय गुडविल डिस्ट्रीब्युशन होईल गुडविल डिस्ट्रीब्युशन ओल्ड पार्टनर्सला कोणत्या रेशोने 3:2 16,000 डिस्ट्रीब्युशन करा बघा 16,000 into 3 divided 5 5 1 is 5 5 3 is 15 बरोबर 3,200 into 3. 3,200 into 3 बरोबर 0 हा, फर्स्ट ला येणार 9,600 आणि सेकंड ला येणार 3 2 जा 3,200 into 2. 9,600 येईल पहिला सेकंडला किती येईल सांगा अजून दुसऱ्याला 6,400 येणार 6,400
400 येस ला येणार. कोण आहे? समीर. समीरला. हा समीर. ठीक आहे, आपण त्याची लिहून घ्या अमाऊंट. आले का 6400 आणि हे मग इथं काय म्हणणार? One carry बिंग 16. नॅरेशन काय येईल? बिंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द ओल्ड पार्टनर्स. बिंग डिस्ट्रीब्युशन अमॉंग द ओल्ड पार्टनर्स. आणि त्यामध्येच एक एंट्री सांगितली 50% गुडविल काय सांगितलेलं आहे? पार्टनर्सनी घेतलेलं आहे. मग आता इथं पार्टनर्सला डेबिट होते, ओल्ड पार्टनर्सनी घेतले, म्हणजे पार्टनर्सला डेबिट होते. इथं काय येईल? पार्टनर्सला क्रेडिट येईल. नाही इथं क्रेडिट होते, इथं डेबिट येईल. सॉरी, इथं कुठं काय होतं? क्रेडिट. मग इथं डेबिट येईल. घेतलेत, मग त्यांनी घेतले म्हणून डेबिट आलं. आणि जर त्यांनी दिले असते तर क्रेडिट आलं असतं. बरोबर. किती रुपये घेतले बँकेतनं त्यांनी? हाफ ऑफ द अमाऊंट. मग 16,000ची हाफ किती होती? 16,000ची हाफ किती होती? अर्धी. 8,000. हा 8,000 रुपये. बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे 50% म्हणजे अर्धी. 50% म्हणजे अर्धी अमाऊंट 8,000 रुपये. मग आता 8,000 रुपये डिस्ट्रीब्युशन करायचे आपल्या रेशो प्रमाणे. करा डिस्ट्रीब्युशन किती आहे? लवकर पटपट सांगायचं मला. 8,000 गुणिले 3/5. सगळ्यांनी करायचं डिस्ट्रीब्युशन. आता मी सांगणार नाही. 5. शेवटचे 7 मिनिट राहिले. शेवटचे 7 मिनिट राहिलेत, लवकर सांगा. जाऊ दे, मीच दाखवतो तुम्हाला. 8,000 गुणिले 3:2 रेशो काय आपला? 3:2. या दोघांची टोटल किती? 5. बरोबर. सर आवाज येत नाही. या दोघांची टोटल किती येणार? 3/5. बरोबर. 5 1 जा 5, 5 1 जा 5. किती कॅरी होतील इथनं? 3. बरोबर. 5 6 जा 10, 6 जा 30. बरोबर. इथं 2 0 येतील, आहे तशी. 0 0. 3 6 जा 18. 1 कॅरी. 3 1 जा 3 4. किती येईल? 4. कुणाला येतील हे? ए ला. आता बी 8,000 मधनं हे मायनस करा. 8,000 मधनं 4,000 गेले, किती राहिले? हॅलो हॅलो, आवाज येते का? हा सर. ओके. हा स्क्रीन हो सर येतोय. हा येतोय ना सर. स्क्रीन दिसते का? मग आता काय केलं? 8,000 डिस्ट्रीब्युशन केले. एकाला किती भेटले? 4,800. मग दुसऱ्याला किती? 8,000 मधनं 4,000 गेले तर किती झाले? 4,000 राहिले. बरोबर. आणि वरचे 4,000 रुपये मधनं 800 गेले तर किती राहतील? 3,200. मग एकाला 8,400, दुसऱ्याला 3,200. असे डिस्ट्रीब्युशन होईल. नॅरेशन काय येईल? बिंग हाफ ऑफ द अमाऊंट गुडविल गुडविल अमाऊंट. withdraw by old partners among the partners being half of the goodwill amount withdraw among the old partners. म्हणजे काढली ओल्ड पार्टनर्सनी अमाऊंट अर्धी. समजलं का? हो सर. काय अवघड आहे का प्रॉब्लेम? एक किंवा 2 वेळा तुम्ही घरी सॉल्व्ह करा, तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने समजून जाईल. आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये, नेक्स्ट टॉपिक मध्ये काय बघणार आहे आपण? नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण बघणार आहे, टॉपिक म्हणते नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये की रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट हे 3 अकाउंट कसे ओपन करायचे. त्यासाठी प्रिपेअर राहा, सर्वांनी प्रेझेंट राहा. काय प्रॉब्लेम आहे अजून? स्क्रीन शेअर काढतो मी. ठीक आहे ना? हा, कोण लेफ्ट झाला आता शिकवताना? तेरा ते 14 पार्टिसिपेट होते. ओके. अनुजा समजलं. ठीक आहे. अनुजा भरपूर दिवसात दिसली मला.
एंड करू मीटिंग. समजलं का सर्व? हो सर. हो सर. हो सर.